मग आज मंडे, काल मस्त रेस्ट केलाय पूर्ण दिवस आणि आज खटायला सुरुवात. बोरिंग दिवस आहे ना, खूप बोरिंग आहे ना आजचा दिवस. सगळ्यांसाठी तेच आहे. बट कसं आहे माहितीये की फ्युचर ब्राईट करायचं आहे ना, तर मंडे असू दे नाही तर संडे असू दे, काय फरक नाही पडला पाहिजे. आणि तसं पण आता ऑगस्ट स्टार्ट झालाय. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर ऑलमोस्ट 4 महिने फक्त उरलेत 2026 एंड व्हायला. ठीक आहे, जाऊ दे आता. 4 महिने काय करणार आहे ना आपण, तसं पण एवढे महिने तर गेले फुकट. 4 महिन्यात काय करणार आहे, तर 2027 मध्येच करू सुरुवात, बरोबर ना? आज विचार करतायत, बट मेरे भाई वैसा नहीं चलेगा. दौड़ना पडेगा हर दिन. बघा, आज करू, उद्या करू, परवा करू, नंतर करू, पुढच्या महिन्यात करू, 15 तारखेनंतर करू, पगार आल्यावर करू. करू म्हटलं की तिकडेच राहून जाते. ठीक आहे, म्हणजे असं नाही सांगत आहे की आम्ही आता खूप मोठे झालोय आणि हे ते, बट मला फक्त एक एवढंच हे द्यायचंय की जो अनुभव मला आलाय स्वतःला, आम्हा दोघांना आलाय, की आम्ही सुद्धा आधी म्हणत होतो, जेव्हा आम्ही स्टेबल होतो, नोकरीमध्ये कम्फर्टेबल होतो, तेव्हा आम्ही असं बोलत होतो की अरे चल जाऊ दे, काय गरज आहे, करूया, काहीतरी करावं लागेल आपल्याला, ह्यातून निघायचं तर काहीतरी करावं लागेल, पण करत काय नव्हतं. तर मला एवढंच सांगायचं आहे की बघा, राहिले 4च महिने. ठीक आहे, उठा आणि लागा तयारीला. 9ची ड्युटी आहे, 8 वाजता उठून जातो. तसं करून नाही चालणार. खास करून मी माझ्या एजची जी लोक आहेत, म्हणजे जे यंग आहेत, कारण का बघा, एकदा का जबाबदाऱ्या मोठ्या वाढल्या ना अंगावरती, तर पुढे फ्युचरमध्ये काय करू नाही शकणार, लॉक होऊन जाणार पूर्ण. आणि बघा, स्वतःचा काहीतरी सुरू करण्याचा प्रयत्न करा, छोटं का होईना सुरू करण्याचा प्रयत्न करा स्वतःचं. कारण का एंड ऑफ द फ्युचर काय होणार आहे, तुमचं जे स्वतःचं आहे ना, तेच तुमचं अस्तित्व बनणार आहे. आणि रिस्क ह्याच वयामध्ये घेतली पाहिजे, मला तर असं वाटतंय. आणि कॅल्क्युलेट रिस्क घेतली तर ना एवढा काय प्रॉब्लेम नाही. आता मला तर माहिती होतं की बाबा होऊन काय होणार आहे, 50-60 हजाराचा लॉस होईल, अजून काय होणार आहे, आणि टेम्पो जर माझं जर का नाही चालला तर काय होणार आहे, मी भाड्याला लावीन. कॅल्क्युलेट रिस्क घ्या आणि सुरू करा, मी तर बोलतोय. बघा, 4 महिने उरले फक्त वर्ष संपायला. ठीक आहे, आणि बघा, एक टाइम द्या मला. 2027 मध्ये मी काहीतरी सुरू करेन, त्यामध्ये मला पूर्णपणे स्टेबल व्हायचंय, तरच काहीतरी होईल आमचं.